गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झोप झाली तुमची? कुठं झोप कुठं झाली? झोपच नाही लागली मला रात्रभर. झोपलोच नाही ना मी. नवीन नवीन ठिकाणी झोपच नाही लागत. कुठेही जाऊ मी, नवीन ठिकाण असल्यावर झोपच नाही लागत, तर रात्रभर झोप नाही लागली. आणि आता सकाळी सकाळी अशी झोप लागून राहिली, डुलक्या येऊन राहिल्या. असं वाटते का झोपून राहा. हाव काय? झोपा मग. झोप लागून राहिली तर काऊन उठून बसले? झोप घ्या. आता सगळे सुटले न मी काय झोपून राहू? काय म्हणन का पाय बा, बुवा मस्त झोपून आहे इथं आले तर. त्याच्यानं म्हटलं उठून जातो, हातपाय धुतो, फ्रेश होतो आणि मग पाहिन म्हटलं थोड्या वेळानं. झोप नाही लागली तर झोपून झाले पाहिजे. आई बाबा काय म्हणणार आहे? काही नाही म्हणत. त्याला समजते ना का नाही लागत नवीन नवीन ठिकाणी झोप. काही नाही म्हणत. झोपाचं असन तर झोपून जा तुम्ही. उठ जा मग मस्त 9-10 वाजता. नाही नाही, आता सगळे सुटले ना. आता पाहून पण आलो मी आणि इथे येऊन झोपा काढू काय मी? आता सगळे संग मंग नाश्ता जेवण हे ते. 2 दिवसासाठी आलो तर टाइम तर द्याच लागन. नाही तर मग म्हणन का अलग अलग राहते बा, जवळ असून मिळून मिसळून नाही राहत. असे म्हणन ना घरचे लोक. त्याच्यानं म्हटलं आता 2 दिवसासाठी आलो तर संगमंग नाश्ता चहा जेवण खाऊन संगमंग करू. आता सकाळी सकाळी सगळे जण घरी राहते. मग बाबाही कामोकामी चालले जाते. मनोज आहे तर तूही मग त्याच्या कामात राहते. मग आई आईच्या कामात राहते. त्याच्यानं म्हटलं आता सकाळी राहते टाइम. गप्पा गोष्टी इकडच्या तिकडच्या बसणं बोलणं सकाळीच चालते. मग दुपारी तर मग आरामच करणं. हो ते तर आहे म्हणा. सकाळी सकाळी सगळेच घरी राहते. मग बाबा इकडे तिकडे चालले जाते. नाही तर काय मग आता घरी आलो मी तर त्याला वाटलं तर पाहिजे का जवळ आले बा घरी. जवयासारखा वागलोही पाहिजे मी. नाही तर मग मामाजी अलग नाश्ता करून राहिले, मनोज अलग नाश्ता करून राहिला. मी झोपलोच आहे हे चांगलं वाटते काय? त्याच्यानं म्हटलं उठून जातो. झोपेचं काय रात्रभर झोप नाही झाली. दिवसभर झोपच घेतो मी. आज दिवसभर मस्त फुल आराम करतो म्हटलं जेवण खाऊन झाल्यावर. एक डाव झोपन तर डायरेक्ट मग 5-6 वाजताच उठतो मी. हाव काय? मग रात्री झोप नाही लागणार ना अजून तुम्हाला? मग रात्री जागरण करा लागन. तसाच करतो ना मग मी. नाहीतरी मला रात्रीनं झोप लागत नाही अनोळख्या ठिकाणी. मग रात्रीची झोप राहते डोळ्यात. त्याच्यानं मग दिवसानं झोप लागते. दिवसानं झोप घेऊन घेईन मग रात्री झोपणार नाही तर. आणि मग संध्याकाळी चाललो जाईन गावाले परवाच्या दिवशी. अच्छा, तर तुम्ही उद्याच्या दिवस अजून आहे? अजून आहे म्हणजे काऊन हाकलाचा विचार चालू आहे काय लवकरच? नाही हो, लवकर काय हाकलं ना तुम्हाला? आता तुम्ही म्हणून राहिले परवाच्या दिवशी. म्हणजे आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि परवाचा दिवस. म्हणजे उद्याचाच दिवस आहे ना मग तुमच्यासाठी. आज ना उद्या. मग परवाचा चाललेच म्हणता तुम्ही गावाले, म्हणून विचारून राहिले. काय मी म्हटलं का मला हाकलून राहिली काय बा लवकर आता इथं आली तर? हाकलाचा विचार असेल तर सांग बा, आजच चालला जातो मी. काय आज जाता? आता पाहून पण करायला आले सासरवाडीत, तर थोडंसं आता सासरवाडीचं सुख घ्या ना. मस्त आयता भेटते तुम्हाला चहा नाश्ता. आता तुमची सोय होऊन राहिली तर उठपाई होता काय? राहा मस्त 8-10 दिवस. काय सासरवाडीचा सुख घ्याले राय म्हणतं नाही? नाही तर काय मग, सासरवाडीचा सुख घ्यायला राहा म्हणून राहिली तुम्हाला. कसं मस्त वरच्यावर तुमची सोय होते. किती चांगली वरसाड होऊन राहिली तुमची. तुमच्या पोटातलं पाणी नाही हालून राहिलं म्हटलं. थोडासाही धक्का नाही तुम्हाला का बुवा हे करा ते करा. कुठवते काय कामात? कामं नाही ना काही नाही. फक्त बसून ठेवून राहिले तुम्हाला. किती मस्त झेंडूच्या फुलासारखं वागून राहिले तुम्हाला. डायरेक्ट झेंडूचं फुल. गुलाबाचं नाही, मोगऱ्याचं नाही, जास्वंदाचं नाही आणि डायरेक्ट झेंडूचं फुल. म्हणजे मी काय झेंडू आहे काय? हो ना, झेंडू आहे ना तुम्ही. झेंडू सारखे मस्त गोलमटोल. काय गोलमटोल मी आहे का तू आहे? माझ्यापेक्षा गोलमटोल तर तू दिसून राहिली. खरंच काय हो? खरंच दिसून राहिली काय मी मोठी? हो ना, गोलमटोल दिसून राहिली तो. काय माहित बाप्पा, गोलमटोल दिसून राहिली का कशी दिसून राहिली? तर आता तुम्ही म्हणून राहिले म्हणून. मेघा, मेघा, मोठी आली. मेघा कुठं आहे बाई? जाय ना, जाऊन पाय ना काय म्हणते तर. मोठी आई इथंच. मोठी आई आली, मोठी आई आली. सटकन जाऊन पाय ना काय म्हणून राहिली तर. हो, काही काम असेल मोठ्या आईले. काय मोठी आई? बाई काय करून राहिले? काही नाही मोठी आई, काही काम आहे काय? अहो काम नाही आहे. काल मला जवळ दिसले तर मी म्हटलं आली म्हटलं मेघा. काल आली नाही मग घरा इकडे आली तू तर. काल टाइमच नाही भेटला. येतो म्हणत होती पण काल जमलंच नाही ना. काय नाही, काल जवळ दिसले मला. तिकडे जेवण केल्यावर घुमाले गी आले असन तेव्हा दिसले, म्हणून मला माहित झालं. तर मी हे म्हणून राहिली चला ना घरी चाय नाश्त्याले. बरं येतो ना मोठे. हो तर चला घरी. आईले सांगून दे चाय नाश्ता काही बनवू नको म्हणा इथं. घरीच चाय नाश्ता कर जा. तर जवळ उठले का उठायचे? उठले ना, उठले. लय वेळचे उठले ते तर. काय तोंड गिन धुतलं ते ना? हो फ्रेश झाले ना ते. तयारच आहे म्हटलं. तर दे ना मग त्याला आवाज दे. मी गरम गरम पोहाच बनवून राहिले. चला घरीच नाश्ता करून घे जा. माय कधी आली हो तुझी मोठी आई? आत्ताच आली मी. रात्री मला जवळ दिसले तेव्हा मला माहित झालं मेघा आली म्हणून. मेघाले तर टाईमच नाही. मोठ्या आईच्या घरी जाऊ दे बा, मोठ्या बाबाच्या घरी जाऊ दे. आली तर इथंच थांबते. पण असं नाही का मोठ्या आई मोठी बाबाला भेट द्या बा म्हणून. नाही, आज येणारच होती ना ते. कालच म्हणे उद्या आई म्हणे मोठ्या आई मोठ्या बाबाच्या घरी जाईन म्हणे. मी म्हटलं जाचो. तर तिले म्हटलं मी आता चाय नाश्ता की करून घे आणि मोठ्या आईच्या घरी जातो म्हटलं. तू बसू मग तिथं थोडा वेळ. कामं गिमं काय आहे ते करून घेईन म्हणून मी.
हो आई जाईन म्हणे न आता मी नाश्ताच बनवून राहिली होती. तुमचा आवाज आला मला तर इकडे आली मग बाहेर. हा काय तर राहू दे. नाश्ता काही बनवू नको यायच्यासाठी, फक्त तुमच्या पुरता बनव 3 जणांसाठी. हा ह्या दोघाले घेऊन जातो मी घरी. ठीक आहे ना. मेघात आता लठ्ठ दिसून राहिली. हो पाणी मानलं न तिले. हा तिच्या गावचं पाणी मानलं तिले. खरंच काय मोठे, खरंच लठ्ठ दिसून राहिली काय मी? हो ना, खरंच लठ्ठ दिसून राहिली न तू. खरंच सांगतो, लग्नानंतर तू लठ्ठ झाली. तुले तुझ्या गावचं पाणी मानलं, पण खरंच सांगून राहिले. हा काय, म्हणूनच आज हे म्हणत होते तू गोलमटोल दिसतं म्हणे. मी म्हटलं मजाक करून राहिली हे माया संग, पण खरंच मी गोलमटोल दिसून राहिली वाटते. हो ना, आता लठ्ठ दिसून राहिली. साडीवर बी पाय बरं, लठ्ठ लठ्ठ बाईची बाईच झाली तू आता. हा पहिले पोरी बारीवाणी दिसत होती लग्नाच्या पहिले, पण आता चांगली बाईच झाली तू. बाई म्हणजे मोठी आई, 2-4 लेकराची आई दिसतो काय मी? नाही हो, 2-4 लेकराची आई नाही, पण तुला तुझ्या गावचं पाणी मानलं. खरंच सांगून राहिली मी. नाही तर गावात तू जाय, कोणी म्हणन का मेघालय तिच्या गावचं पाणी मानलं. हा काय, मग मी आता घराच्या बाहेरच नाही निघत, लपूनच राहतो. काय लपा लागते, लट्ट झाली तर. हा गावात घुमशीन, 2-4 बाया भेटन, तुझ्या संग बोलन, सगळे म्हणन अरे वा मेघा लठ्ठ झाली, चांगली दिसते. हा अजून चांगलं बनन का पाय बा, यायले जवळ चांगला भेटला, पोरीले चांगलं ठेवते, सुखात आहे पोरगी. हा अजून चांगलं म्हणन, सगळे म्हणन का रामराम भाऊ. आणि मंगलाबाईले जवळ चांगला भेटला, पोरीले सुखात ठेवून राहिला, पोरगी खुश आहे, सगळे असे म्हणन. हा काय असं आहे नाही तर काय. मग जास्त घुमतच नाही मग मोठे मी आता गावात, फक्त तुझ्या घरी येतो आणि घरी, मग गावात कुठं जातच नाही मी. आता गावात आले तर सगळे संग भेटाच लागते. मजाक करून राहिली मोठे मी. आता गावात आले तर सगळे संग भेटणार नाही काय? माया मैत्रिणी, काकू, आजूबाजूच्या, हा सगळे संग भेटन. नाही तर काय, मग लय दिवस झाले आली नाही मी तर. हो ना, लग्न झालं तेव्हापासून तू आलीच तर नाही. मधात फक्त 1 वेळा आली होती आणि तेव्हापासून आता आली. हा तर आहे आता मस्त 10-12 दिवस. 10-12 दिवस मोठे फक्त. मी म्हटलं 15 दिवस राहतो बा, 8 दिवस इथं राहतो म्हटलं, आणि 8 दिवस तू या घरी. हा म्हणजे 15 दिवस होऊन जाते म्हटलं माय, लय दिवसाबाद आली तर. माय तर राय ना, मग आम्ही काय नाही म्हणून राहिलो काय? तू आई नाही म्हणून राहिली का मी नाही म्हणून राहिली? राय ना, राय पोरी बारीले तसं आले नाही भेटत. कुठं हो कुसुमबाई राहते काय हे? हा 8 दिवसासाठी आली फक्त, ते 8 दिवस राहीन आणि जातो म्हणते मग. हा काय, आता गमत नाही ना बापा. आता तिला तिच्याच घरी गमन, आपल्या घरी गमते काय? आता तिला तिच्या घरी एसीची हवा भेटते ना, आणि आपल्या घरी पंख्याची हवा, कूलरची हवा. हा आता तिला एसीची हवा पाहिजे. नाही हो मोठ्या आई, तसं नाही आहे. हा एसी कूलर असं काही नाही आहे, मला कुठेही गमते. एक काम कर, जावायला आवाज दे, घरी चाल, तिथं बसून गोष्टी होते आणि चाय नाश्ताही होते. दे आवाज. हा चाल घरी. हो आई आणतो ना मी, त्याला बोलावून आणतो. चाल ना तू. यान ना, नाही तर मग मी चालली जाईन, वाटपात बसा लागन. हा यान ना. हो येतो ना मोठ्या, येतो त्याला पाणी वाणी देतो, काय म्हणते ते तर, आणि येतो तुझ्याच मागं. बरं ये मग ये. आली काय मेघा? मी वाटच पाहून राहिली. हो आली ना मोठ्या, तुमच्याच मागं आलो आम्ही. मोठ्याचे तर कामही झाले बाप्पा, झाडू पोचा हे ते. हा साफसुथरं घर दिसून राहिलं मोठ्याचं. कामं व्हायचेच आहे, झाडू पोचा हे ते करून घ्या लागते लवकर. हा दिवसभर काय कामच करत राहावं काय? 1-1, 2-2 वाजेपर्यंत. सकाळी उठाव, लवकर लवकर कामं करून घ्या 10 वाजेपर्यंत, आणि दिवसभर मग फुरसत. हो हे बरोबर आहे. या ना बुवा, या घरात या. ये ना मेघा, बाहेरच ठेवतो. हा या ना 2 जण घरात या. हो मामीजी, येतो ना येतो. मोठे बाबा नाही दिसून राहिले, घरी नाही आहे का? हो झाडझूड करून राहिले. शेणपोयटा नाही टाका लागत काय? तर म्हणे शेणपोयटा टाकतो म्हणे, अंगपाय धुतो म्हणे, आणि मग करण म्हणे नाश्ता. तर कोट्यातच आहे, झाडझूड करून राहिले. हो ते मग अंगपाय धुतल्यावर बी शेणपोयटा नाही करू वाटत. नाही तर काय, मग अंगपाय धुवायच्या पहिले झाडझूड हे ते करून घ्या, आणि मग अंग धुवून घ्या, नाही तर मग शेणाचा वास येते ना. हो मेघाले थांबून ठेवजो म्हणे, लवकर मी शेण टाकून येतो म्हणे. हाय ना मी आता गावातच आहे म्हणा मोठे बाबाले. हा हाय आता मी 7-8 दिवस तर येईन ना मग मी. हा येणं जाणं चालूच राहीन आता, फक्त काल टाईम नाही भेटला त्याच्यानं काल आली नाही मी. हा पण आता येणं जाणं चालूच राहीन. जवळ बी आहे काय मग 8 दिवस? नाही मामीजी, मी 8 दिवस नाही आहे. आज उद्या परवाच्या दिवशी चाललो मी. राहा ना, आता आले तर मस्त आंब्याचा रस, पुऱ्या हे ते बनवतो म्हटलं. हा आले तर राहा. तो आहे ना मी, आज उद्या आहे तर बनवून घ्या तुम्ही, जेव्हा तुम्हाला टाइम भेटन तेव्हा. गमत नाही मोठी आई त्याले, इथं आता मित्र नाही काही नाही. हा तर गमून नाही राहिलं त्याले, असं वाटतं कधी जातो मी गावाले ना कधी नाही. गमवा काय लागते आता, मेघा आहे, तुझे सासू सासरे आहे, हा आम्ही आहे, आमच्या घरी येत जा. गमवाले काय कुठेही गमवा लागते. हो ना, गमत नाही त्याले, नवाळ वाटते म्हणते आता, गमत नाही. रात्रभर झोपले नाही, झोप नाही लागली त्याले. आता सकाळी झोप लागून राहिली म्हणे, डुलक्या घेऊन राहिले होते सकाळी. हा काय राहते, कोणाकोणाला सवय नाही लागत अनोळख्या घरी झोप. पहिले मले बी झोपच नाही लागे ना, कुठं गेली का झोपच नाही लागे. पण आता आपण कामागिमात राहतो, कामं करतो, तर आपलं शरीरच थकून जाते, तर मग बरोबर झोप लागते. हो बरं बसा तुम्ही, मी पटकन नाश्ता घेऊन येतो. बनवतो ना मोठी आई मी. नाश्ता बनवा नाही लागत, बनवूनच ठेवला मी, फक्त गरम करतो ना आणतो.
हा 2 मिनिटात ताणतो मी गरम करून. बस ना तू आता आली तर. मामीजी पोहा मस्त टेस्टी बनवला तुम्ही. मेघा पाय म्हटलं मामीजी जवळून शिकून घेतो पोहा कसा बनवा लागते. तर किती टेस्टी पोहा बनवला. आहेस ना मग माई मोठी आई किती चांगली आहे. मस्त आहे मोठी आई. सगळ्याच कामात हुशार आहे म्हटलं. सगळंच बनवता येते मोठ्या आईले. मामीजी शिकवसा बरं मेघाले पोहा कसा बनवा लागते. तर बरोबर पोहा नाही बनवत ते. कधी तेल जास्त टाकते आणि कधी तेल कमी टाकते ते. हो काय. हो ना अशी करते ते. शिकवजा पोहा कसा बनवा लागते. तर तुम्ही मस्त बनवला टेस्टी पोहा. कांदा निंबू हे ते मस्त बनवला तुम्ही. हा काय पाय हो मेघा. माई तारीफ कोणीच नाही करत बापा. हा तुझे मोठे बाबा तर कधीच नाही म्हणत का कुसुम आज स्वयंपाक चांगला बनला, आज पोहा चांगला बनवला. कधीच नाही म्हणत बापा. हा जवळ पाय बरं किती मस्त आहे. हा माई तारीफ करून राहिले. चांगला पोहा बनवला त्या म्हणून तारीफ करते. हो ना अमाय बाई पाय. पोहा आणला आणि पाणी आणायची आठवणच नाही. अजून पाणी आणायला उठा लागन. राहू दे ना मोठे. बस ना तू. आणतो ना मी. हा आता बसूनच ठेवतं काय मला सोप्यावर. हा सगळं जागेवरच देतं काय आयतं आयतं. आता आयतं म्हणजे काय नाश्ता बनवायला लय टाइम लागते काय. हा जेव्हा स्वयंपाक बनवून का नाही मी इकडे सगळ्याचं जेवण ठेवन तेव्हा मग तुलेच बनवायला लावतो ना मी स्वयंपाक. हा तुलेच गरम करतो मी गॅस जवळ. आता मस्त पोहा घेवा. हा सगळं आयतं देतो मी. हा मग स्वयंपाक ठेवन तेव्हा तुझ्या घाम गाडतो ना मग गॅस जवळ. हा कशी गरमी होते तर माहीत पडन. मग गरमी कायले मी पंखा चालू करन. हा काय पंखा लावशील नाही तो. हो ना मोठे बाबाले म्हणून मोठे बाबा आज मी स्वयंपाक बनवतो. मला इकडच्या रूममध्ये किचनमध्ये कूलर लावून द्या बा स्वयंपाक बनेपर्यंत. मग स्वयंपाक झाला म्हणजे कूलर काढून घे जा आणि जिथं लावता तिथं लावून द्या. हा काय जवळ हे अशीच करते काय घरी. हा नखरे. कूलर पाहिजे पंखा पाहिजे. हा आता नखरे करते बाई. नाही नाही मामीजी नखरे किकडे तर नाही करत ते. कामं गिमं तर बरोबरच करते. हा काय. हो ना आमच्या किचन मध्ये जास्त गरमी नाही होत ना. खुलं आहे आणि मोठ्या मोठ्या खिडक्या आहे त्याच्यानं गरमी गिरमी नाही होत. हो सामोरून खुलंच आहे ना. डायरेक्ट कूलरची गी हवा येत असेल किचनमध्ये. कूलरची तर नाही पंखाच आहे आमच्या किचन मध्ये. पण म्हणजे एकदम खुलं आहे त्याच्यानं काहीच गरमी नाही होत. खिडक्या खुल्या ठेवल्या दोन्ही बरोबर हवाच येते मग खिडकीतून. हो हो. अरे यार शांती पुंजानेच नाही पेटून राहिले. पुंजाने पेटवतो म्हणा तर इस्तच शिजून जाते. कोणत्याही काडीनं पेटते काय पुंजाने. हा अरंडीची काडी घ्या ना. अरंडीच्या काडीने इस्त विजत नाही. हा कोणती काडी घेऊन घेता तुमच्या मतानं. हा निस्त पेटत नाही निस्त इजून जाते. अरंडीची काडी घ्या नाही तर मग बाशाची काडी घ्या. तेही नाही समजत काय तुम्हाला. हा सांगाच लागते. तो तू एकच काडी घेऊन आली काय मग बाशाची. हा 2-3 काड्या घेऊन आले पाहिजे होते. आता मला काय माहित. मी तर तुमच्या पहिलेच आली. हा तुम्ही तर नंतर आले ना. कुठं बी मलाच पुढं व्हावं लागते. हा आता 3-4 दिवसापासून फन वेचणं चालू आहे. तुम्हाला सांगून राहिली का हो पुंजाने पेटून घे जा पुंजाने पेटून घे जा. हो संध्याकाळी पेटवतो मी. नाही आता नाही जात. आता वावरात थकलो मी. उद्या सकाळी पेटवण. हा सकाळ संध्याकाळ हेच चालू आहे. हा 2-3 दिवस असेच गेले पण एकही पुंजाना पेटवला नाही तुम्ही. हा आता मी आली वावरात मी सामोर झालीत आता हे पुंजाने पेटून राहिले. नाही तर काय माहित तसेच राहिले असते काय तर. पाण्या पावसाच्या पहिले पुंजाने पेटून घ्या लागते आणि पाणी गिनी आलं तर राहिलं मग. मग डबल मेहनत करा. मग पुंजाने टोपलीत भरा नेऊन टाका धुऱ्यावर. किती कामं होते मग. डबल मेहनत नाही होत काय. जा बरं घेऊन या. खोपडी जोड आहे म्हटलं. अरंडीच्या काड्या आहे. जा 2-4 घेऊन या इकडे. आपल्याला पुंजाने पेटवाले लागनच. एवढ्या याच्यात होत नाही एवढे मोठे पुंजाने पेटवणं. आणि धुरे धारे 5 जण तिकडे धुऱ्याजवळ कायले पेटवलं तुम्ही. धुऱ्याजवळच इस्त लावून देता. काय माहित जंगल पेटवान का काय करान. नाही पेटत ना. हाय ना मी लक्ष ठेवाले. नाही पेटत जंगल वंगल. हो जंगल वंगल नाही पेटवत म्हणता. पेटून गिटून गेलं तर काय भरोसा. हवा गिवा चालू राहते. एकदम जंगलाच्या काठांना नका पेटवत जाऊ. वावरात पेटवत जाणं. काय पेटवायचं आहे तर. एक काम कर तू ह्या पट्टीतले पुंजाने तू पेटून घे. मी तिकडच्या पट्टीत जातो. तिकडले पुंजाने पेटवतो मी. मी एकटी कशी काय करन. एवढे मोठे पुंजाने होते काय पेटवणं. पुंजाने पेटवाही लागते. मग पेटून झाल्यावर सरकव सुरकव करावी लागते डबल टिबल. तेव्हा पुंजाने पेटते. मी सरकव सुरकव करू का पुंजाने पेटवू. तुम्ही करू लागा ना. तुम्ही पुंजाने पेटू द्या आणि मग मी सरकव सुरकव करतो तुमच्या मांग. दोघा मिळून करू तेव्हा होईल. एकटीनं नाही होणार. एवढे मोठे पुंजाने संगारून ठेवले तुम्ही. किती मोठे पुंजाने पेटवायचे आहे. आता 3-4 दिवसात थोडे पुंजाने पेटवले असते आतापर्यंत झाले नसते काय. राहून आभाळ होते कधी. पाणी गिनी आलं ना पाऊस गिऊस आला समजा तर पहा मी पुंजाण्याला हात लावणार नाही. मग इचू काटा राहो का काही राहो. होते शांती. एकाच दिवसात पेटवणं होते पुंजाने. मोठे थप्प्यात तर लावलेच आहे मी. फक्त सरकव सुरकव कर नाही बा. होते लवकर होते 1-1.5 घंट्यात. तुम्ही पण ना प्रकाशचे बाबा मला थकवाचेच कामं करता. सकाळी मी बाया बरोबर फन येसतो.
हा 1 वाजेपर्यंत कामं करतो वावरात. अजून संध्याकाळी तुमच्या संग याच लागते पुंजाने पेटवाले. सकाळी पेटवत जा बरं तुम्ही, नाही संध्याकाळी येणं होत वावरात तर. हा काही काम नका करत जाऊ, नाहीतरी काम तर करतच नाही तुम्ही, फक्त पाणी आणून देता बापा मांग लागता फन येता हे करा न ते करा. हा फक्त बोलणंच समजते तुम्हाला, नाव मजुरायले शांततेनं काम नाही करू देत. मी म्हणत राहतो ना बायाले, लागा कामाले, हात उरकून कामं करा. हा म्हणून झाले म्हटलं फन वेचून. नाही तर तुझं असं काम आहे, तू पाणी प्याले बसशील ना तर अर्धा घंटा उठतच नाही म्हटलं. तू ही गोष्टी करतं आणि बायालाही गोष्टीत लावतं, असं तुझं काम आहे. पण मी 10 मिनिट नाही होत तर बायाले पातीवर लावतो म्हटलं. माहित आहे म्हटलं, मी बायासंग कामाला जातो, मला सगळं माहित आहे. बायासंग काम करून आहे तर एकदम मागच लागून राहिलो ना आपण मजुरायच्या, तर मजुरायला समजते काय चिडचिड करते, तर ते मग आपल्या हिशोबानं कामं करते. तुम्हाला काय वाटते का 10 मिनिटात बाया उठते तर मग हात उरकूनच कामं करते काय? मग ते आरारामात कामं करते. आणि समजा बाया जर अर्धा घंटा जर बसन ना पाणी प्याले, अर्धा घंटा नाही पण 15-20 मिनिट जरी बसन ना पाणी प्याले, तर मग भळं कामं करते म्हटलं. ते जेवढा आराम करन ना तेवढी मेहनती करते वावरात. जेवढा आराम करन ना बाया तेवढं कामही करते म्हटलं. मग त्याला बोला नाही लागत ना, काही नाही, त्याच्या मतानं राहा लागते. हात उरकून कामं करते, मग त्याला समजते. मग जास्त बोलत नाही बा, तर लवकर कामही करते. तुले वाटते तसं, पण प्रीती तर गोष्टीच करत राहते. सगळ्यात मागं तर तेच राहते. बसू फन वेचत राहते ते. मागच राहते प्रत्येक पातीच्या वेळेस. कधीच ते मला पुढं नाही दिसली, मागच राहते. तुम्ही शेतात तिची पाठ घेवाले, फक्त ते गोष्टीच करत राहते. तुम्ही चिडचिड करत राहता का नाही, म्हणून ते मागं राहते. तुम्ही एकदमच मागच भिडले राहता ना, प्रीती म्हणून ती तशी करते. हो काय, ठीक आहे बापा शांते, तूच वागवत जाय बाया. हो मीच वागवतो. तर जा ना मग आता, घेऊन या ना पटकन खोपडे जवळून. जा 2-4 अरंडीच्या काळ्या घेऊन या बरं, घरी बी जावाच आहे. इथंच 8-9 वाजवान काय वावरातच? नाही 8-9 गिन्या वाजत, लवकर जाऊ ना. हो तर जा ना, घेऊन या ना मग. चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.